नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण मुलांनी घरात आलेले पाहुणे म्हणा किंवा मित्रमैत्रिणी असतील पालकांचे किंवा इतर कोणी शेजारी वगैरे आले घरामध्ये, तर त्यांच्याबरोबर संभाषण कशा प्रकारे साधलं पाहिजे याविषयीचा व्हिडिओ बनवणार आहे. आता काय होतं, आता सध्या मोबाईलचं फॅड आलेलं आहे. मोबाईल असो किंवा मुलं टी व्ही पाहत आहे किंवा इतर कुठलीही खेळणी खेळत असले तर ते घरामध्ये कुठलेही व्यक्ती आले तर त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत. ते त्या खेळणीमध्येच खेळत दंग असतात. तर आपल्याला त्यांना हे शिकवायचं आहे की घरात कुणी आले की त्यांना आल्याबरोबर आपण स्माईल दिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर कसं बोललं पाहिजे, कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे, आले का काका, आल्या का मावशी, काय असेल जे जे रिलेशन असेल त्या पद्धतीने किंवा नातं असेल किंवा जितकं वय असेल त्या पद्धतीने त्यांच्याशी बोललं पाहिजे. हे आपण मुलांना सांगावं लागतं. जर तो खेळतोय आणि समजा आपलंच कोणीतरी समजा माझी मैत्रीण आली, माझं बाळ खेळत आहे, तर मी काय म्हणायला पाहिजे, हे बघ अभिषेक, ही माझी मैत्रीण आहे बरं का, हिचं नाव हे आहे, ही ना असं तिला मावशी म्हणायचं, असं आपण त्या बाळाला सांगितलं पाहिजे. म्हणजे घरात कुणी आल्यानंतर त्याच्याबरोबर आपण बाळाने संभाषण केलं पाहिजे, ते काहीतरी रिस्पॉन्स दिला पाहिजे. हे आपल्याला बाळाला शिकवावं लागतं. हे आपण शिकवत नाही. मग घरात आलेल्या जे व्यक्ती असतील, पाहुणे म्हणा किंवा इतर कोणी व्यक्ती आले, तर ते मुलांना असं वाटायला लागतं की ते आलेली लोकांचाशी आपला काहीच संबंध नाही आहे. ते आईशी आलेत ना, मग आईशी बोलतील. आत्ता खूप घरामध्ये असे पालक आणि मुलं पाहिले 10वी-12वीला जरी मुलं असले तर आईच्या रिलेटेड कोणी आलं आहे घरामध्ये तरी बी आपण थांबा बरं का मावशी, माझी आई आंघोळ करते किंवा ती बाहेर गेलेली आहे, मी तिला फोन करतो, थोड्या वेळाने येईल. तर ते असं कुठल्याही प्रकारचं संभाषण न करता आई घरात आहे का, हो नाही एवढं उत्तर दिलं की झालं. मग यामुळं मुलांना संभाषण कसं करावं, म्हणजे लोकांशी याच्यात सामाजिक विकास म्हणता येईल आपल्याला. कसं संभाषण केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, किंवा आई आणि त्या जे मावशी आहे किंवा कोणती तिची मैत्रीण आहे त्या दोघीजणी काय बोलतात त्यांच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. मग ते काय विषयावर बोलतात त्यातला आपल्याला हळूहळू वयाच्या प्रमाणात विषय कळायला लागतो आणि त्याच्यातूनच त्यांचा सामाजिक विकास होत असतो. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलेही मुलं शेजारी असोत किंवा नातेवाईक असोत किंवा मैत्रिणी असोत त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्यासारखे वागतात आणि पालकही त्यांना सांगत नाहीत की तू यांच्याशी असं बोल. काहीच नाही बोललं तरी ही माझी मैत्रीण आहे, नमस्कार नमस्ते म्हण किंवा हाय हॅलो म्हण. आपण जशा स्टँडर्ड लेवलने राहत असतो किंवा तिला या काकू बसा काकू असं काहीतरी म्हण. हे आपण जेव्हा मुलांना सांगणार आहे तेव्हाच मुलं त्यांच्याबरोबर तशा प्रकारे संवाद करायला लागणार आहेत. आत्ता त्यांना स्वतःला मनोरंजनाची साधनं असल्यामुळे, नाहीतर पूर्वीच्या काळी त्यांना घरामध्ये असे काही मोबाईल टी व्ही वगैरे काही खेळणी नसायची. त्याच्यामुळे मुलांचं टार्गेट काय असायचं, एकतर बाहेर पटांगणामधील खेळ खेळणे किंवा जुन्या काळचे जे आजी आजोबा गोष्टी सांगतील ते ऐकणे किंवा इतर दोन लोक जे बोलत असतील ते ऐकणे. हे त्यांचं मनोरंजनाचं साधन होतं, त्याच्यातूनच त्यांना ज्ञान मिळत होतं. आत्ताची परिस्थिती अशी आहे की मुलं कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीमध्ये वेळ घालवत असतात आणि त्यामुळे त्यांना समाजाशी कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट राहत नाही आहे आणि सामाजिक विकासच होत नाही म्हटलं तरी चालेल. खूप 9वी-10वीला गेलेल्या मुलांनासुद्धा जर एखादी घरामध्ये व्यक्ती आली तर 5 मिनिट बोला म्हटलं तरीसुद्धा त्यांना बोलता येत नाही. काय बोललं पाहिजे हे सुद्धा माहीत नाही. 10वीच्या मुलाने जर समजा आपले मुलगा आहे, त्याचे वडील आहेत आणि वडिलांना आता 10 मिनिट यायला वेळ आहे, तोपर्यंत त्यांचे मित्र जर अगोदर येऊन बसले तर त्यांनी काय बोललं पाहिजे हे सुद्धा माहीत नाही आहे. शेतकरी कुटुंबातले गावाकडची पहिले मोबाईल नसणारी मुलं असले तरीसुद्धा 10वीचा मुलगा सर्व प्रकारचं संभाषण, पप्पा वडील माझे 10 मिनिटात येतील, काय चाललंय काका, तुमची पेरणी झाली का, काय पेरलं, कसा पाऊस झाला, काय झालं याविषयी बोलतात. नाही जर नोकरी करणारे घरातील व्यक्ती असतील तरी बी काय काम होतं काका, सहज आले होते का, कशाने आले, कसे आले, वेळेत पोचले, काय असेल तर किंवा बसा मी आईला चहा बनवायला सांगतो. अशा प्रकारचं संभाषण जे करायला पाहिजे ते संभाषण आत्ता होत नाही आहे आणि त्याच्यामुळंच मुलांचा सामाजिक विकास होत नाही. सहजच आपल्याला काही गरज असेल तर आपण कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची मदत मागू शकत नाही आहेत आत्ताची मुलं आणि त्याच्यामुळं ते स्वतःचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा स्वतःच प्रयत्न करतात आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यातून सोल्युशन न निघता या मुलांना काही मानसिक आजारी व्हायला लागले तर शेवटच्या स्टेपपर्यंत कोणी आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचते. सामाजिक विकास नसल्यामुळे समाजाशी कसल्याही प्रकारचं त्यांचं
म्हणजे भाषेचं विचारांचं देवाणघेवाण होत नाही, त्याच्यामुळे त्यांना कुठलं काही त्रास किंवा सांत्वनपर काही असेल तर त्याला दुसरे कोणी आले ते आपले सांत्वन करतील आणि त्याच्यातून आपले काही प्रॉब्लेम असतील तर सोल्युशन निघेल असं एक कसल्याही प्रकारचे रिलेशन मुलांचे इतर पालकांशी म्हणा इतर लोकांशी नाही आहेत की जिथून आपल्याला समवयस्क मित्रांशी जरी असले तरी पण पहिल्यासारखी मैत्री आता मुलांच्यामध्ये नाही आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असेल की जो आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती सोडू शकतायत तर त्या व्यक्तींशी आपण शेअर करू शकत नाही आहे. तर एकदम लहान मुलं आहे तेव्हापासूनच मुलांना इतर लोक घरामध्ये आले की ते त्यांच्याबरोबर तुम्ही बोलायला शिकवा. त्यांच्याबरोबर आले का काकू या बसा काहीतरी 2 शब्द त्यांनाही पाहुण्यांना त्याच्याशी बोलायला लावा. म्हणजे ते त्यांना लहानपणीपासूनच बाळकडू पाजलं जातं की कोणीही आलं तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि ह्याच्यातूनच संभाषण वाढून पुढे त्याचा सामाजिक विकास चांगल्या प्रकारे होतो. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.